यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर मी आज चण्याच्या पिठाची बर्फी तयार केलेली आहे, म्हणजे बेसन बर्फी, आणि त्याच्यामध्ये मी हे मोदक पण तयार केलेले आहेत। तर तुम्ही नक्की ट्राय करा। जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, सबस्क्राईब पण करा। आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट्स करून सांगा। मी 2 in 1 केलेला आहे, मोदक पण तयार झालेले आहेत आणि बर्फी पण तयार झालेली आहे। तर ह्याच्यामध्ये काही मी साखरेचा पाक न तयार करता एकदम झटपट अशी मी ही बेसनची बर्फी तयार केलेली आहे। तर नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आपण पुढे बघूया आपली बर्फीची रेसिपी मी कशी तयार केलेली आहे। चला तर पाहूया। तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 वाटी एवढं ह्या कप प्रमाणे मी 2 वाटी एवढं बेसन घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं ही छोटी वाटीप्रमाणे 2 टेबलस्पून भरून असं मी हे दूध घातलेलं आहे। आता मी हे पल्स मोडवरती ह्याला फिरवून घेणार। छान मी ह्याला पल्स मोडवरती फिरवून घेतलेलं आहे। हे दाणेदार तयार झालेले आहे, तुम्ही पाहू शकता। आता इथे मी लोखंडाची कढई जर घेतली तर चिटकणार नाही। आता जे पल्स मोडवरती मी फिरवून घेतलेलं मिक्सरमध्ये ते मी कढईमध्ये घेतलेलं आहे। गॅस बंद आहे। आता मी ह्याच्यामध्ये 1 वाटी एवढं घी घालणार आणि छान असं मी मिक्स करून घेणार ह्या सर्वांना। याच्यामध्ये 1 वाटी एवढं मी घी घातलेलं आहे। छान असं मी मिक्स करून घेणार आणि मग मी गॅस चालू करणार। आता छान असं मी हे मिक्स करून घेत आहे। अजून गॅस चालू नाही केलेला आहे मी। आता मी हे गॅस चालू केलेला आहे। छान असं मी मिक्स करून घेणार ह्या सर्वांना। तुम्ही आता पाहू शकता ह्याचा कलर पण चेंज झालेला आहे। छान असं मी मिक्स केलेलं आहे। मला थोडं ह्याच्यामध्ये घी कमी वाटल्यामुळे मी 1 टेबलस्पून एवढं घी नंतर मी घातलेलं आहे ह्याच्यामध्ये परत। आता मी इथे 1 वाटी एवढं दूध घालत आहे ह्याच्यामध्ये। छान असं मी ह्यांना मिक्स करून घेणार। छान आता असं व्यवस्थित मी हे मिक्स करून घेतलेलं आहे। दूध मिक्स झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। मिश्रण छान तयार झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये मी 1 वाटी एवढं साखर घालणार। हे मिक्सरमध्ये मी बारीक वाटून घेतलेलं आहे। तर ही पूर्ण 1 वाटी एवढं मी हे साखर घातलेलं आहे। छान असं व्यवस्थित मिक्स करणार। ही थोडीशी वेलची पूड पण मी घालून घेत आहे। छान असं मी हे मिक्स करून घेणार या सर्वांना। आता मी ह्याच्यामध्ये असे एव्हरीडेचं मिल्क पावडर मी छोटे पॅकेट घेतलेले आहेत। असे मी 2 पॅकेट घालणार ह्याच्यामध्ये। जर तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल तर तुम्ही मावा पण घालू शकता ह्याच्यामध्ये। आता मी छान असं हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे ह्या सर्वांना। मिश्रण तयार झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आता मी गॅस पण बंद केलेला आहे। घी लावून घेतलेलं आहे। आपलं मिश्रण थोडंसं थंड झालेलं आहे, म्हणजे गरम पण आहे, थंड नाही झालेलं आहे, थोडंसं थंड झालेलं आहे। आता मी हे प्लेटमध्ये असं काढून घेणार। असं मी हे प्लेटमध्ये काढून घेत आहे। प्लेट करून घेतलेलं आहे। तर आपली बेसनची बर्फी तयार होणार। आता याच्यावर थोडेसे मी ड्रायफ्रूट घालणार। थोडेसे मी हे ड्रायफ्रूट क्रश करून घालत आहे। तुमच्याकडे असं नसेल तर तुम्ही बारीक कापून पण घालू शकता। तर तुम्ही नक्की ट्राय करा। ड्रायफ्रूट मी क्रश करून घेतलेला आहे, बारीक कापून पण तुम्ही घालू शकता। आता ह्याला मी एक अर्धा तास बाहेरच ठेवणार, फ्रीजरमध्ये नाही ना, फ्रीजमध्ये नाही, बाहेरच ठेवणार। छान आपली बर्फी सेट होणार। इथे हे थोडंसं जी बर्फीची आपण बेसनची बर्फी तयार केलेली आहे ते थोडंसं उरलेलं आहे। तर ह्याची थोडीशी मी मोदक तयार करून दाखवणार। आपली बर्फी पण तयार झाली, आपले मोदक पण तयार झाले। तर कशी वाटली आजची रेसिपी नक्की कमेंट्स करा। तुमच्याकडे असं मोल्ड असेलच तर नक्की ट्राय करा। हे बघा आपले मोदक पण छान तयार झालेले आहेत। असे करून मी हे सर्व मोदक तयार करून घेत आहे।
तर आपली बर्फी सेट झालेली आहे. तर मी तुम्हाला कापून पण दाखवते. थंड झालेलं आहे. अर्धा तास मी थंड करायला ठेवलेलं होतं ह्यांना. तर पाहू शकता तुम्ही आपली बर्फी किती छान तयार झालेली आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्ही पाहू शकता. अजून एक मी तुम्हाला काढून दाखवत आहे. तर नक्की ट्राय करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा. इथे मी मोदक पण तयार केलेला आहे. तर कशी वाटली आजची रेसिपी नक्की कमेंट्स करून सांगा. कमेंट्स करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा. हेल्दी खा आणि राहा. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.